लेंगे काकांनी आता आपल्याला एक फार छान सांगितलं की गुरुतत्व हे सगळीकडे म्हणजे शिवाच्या हृदयामध्ये विष्णू वास करतो आणि विष्णूच्या हृदयामध्ये शिव वास करतो. हे सगळं तत्व एकच आहे आणि ह्या तत्वानी मिळूनच ती जगदंबाई तयार झालेली आहे. तर आता आपले जे परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज ज्या वेळेला गाणगापूरला गेले काका, त्यांच्या त्या चरी म्हणजे आता मी हा वाचला रामकृष्ण उवाच्यामध्ये हा प्रसंग आहे दिलेला की गाणगापूरला ज्या वेळेला क्षीरसागर महाराज गेले आणि त्या झरोक्यामधनं आतमध्ये डोकवत आहेत तर तिथे निर्गुण पादुका दिसेच ना. तिथे एक सुंदर अशी देवी त्यांना दिसली, स्त्रीच्या रूपामध्ये त्यांना दर्शन झालं आणि गुरुदेव विचार करतायत की अरे निर्गुण पादुका नाही तिथे, असं कसं काय, ही देवी का दिसतीये मला, एवढी सुंदर स्त्री या ठिकाणी का दिसते. त्यावेळेला आई भगवतीने सांगितलं की ते गुरुदेव पण म्हणजे मीच आहे आणि देवी तत्व सुद्धा मी आहे, म्हणजे एकोहम बहुश्याम देव, आणि हे एकच तत्व आहे, वेगळे वेगळे रूप घेतलेले आहे असं. म्हणजे गाणगापूरला गेल्यानंतर मुद्दा म्हणजे तो जो भ्रम होतो आपल्याला विविधतेचा तो नसून ते एकच तत्व आहे. असा हा सुंदरसा प्रसंग मला मुद्दाम सांगावासा वाटतं. यासाठी उदाहरण घेऊया, जसं साखरेचे खेळणे किंवा गुळाचे खेळण्यापूर्वीच्या वेळेस मिळायचे, तर त्याच्यामध्ये लहान लेकरे वगैरे आता दिवाळी असेल किंवा दसरा असेल यायला जायचे आणि म्हणायचे मला गाय आवडत नाही, मला घोडा आवडतो, मला घोडा आवडत नाही, मला उंदीर आवडतो. आता त्याला वेगवेगळं रूप आवडतं, त्याला वेगवेगळ्या नावाचे खेळणे आवडतात, तर तो त्याच्या आवडीच्या नाव रूपाचे खेळणे घेतो गुळाचे किंवा साखरेचे. आणि तो लहान लेकरू विचारतं की बाबा मी तर माझ्या मनाने घेतोय माझ्या आवडीच्या नाव रूपाचे, पण जे सगळ्यात जास्त गोड असेल ते तुम्ही द्या. तो दुकानदार म्हणतो की बाबा अरे नावरूपात जरी वेगवेगळं जरी भेद असेल तरी गोडीमध्ये भेद नसतो. जसं भगवंताचे नावरूप जरी वेगवेगळे असले तरी सच्चिदानंदत्वाची जी गोडी आहे त्याच्यामध्ये कसलाही प्रकारचा भेद नाही. ही आपल्या भारतीय हिंदू परंपरेची ही विशालता आहे. देव कसा आहे त्याच्या भानगडीमध्ये पडण्याची गरज नाही. तुम्हाला देव कसा पाहिजे, 2 हाताचा पाहिजे की 4 हाताचा पाहिजे की मनुष्य रूपात पाहिजे की पुरुष रूपात पाहिजे की स्त्री रूपात पाहिजे की अजून कुठल्या रूपात पाहिजे, तुम्हाला सगुण पाहिजे की निर्गुण पाहिजे की साकार पाहिजे की निराकार पाहिजे, म्हणेल त्या सगळ्या व्हरायटीज या देवतांच्या व्यक्ती स्वातंत्र्य किंवा उपासना स्वातंत्र्य याच्यापेक्षा जगाच्या पाठीवर कुठल्या परंपरेमध्ये असू शकतो. तर ही विशेषता आपल्या परंपरेची आहे आणि त्याच्यामुळे विविध रूपांमध्ये आपण एकाच त्या परमेश्वराची उपासना करतो. आणि हे एकदा कळलं की मग देव माझा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा